नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपण अशा व्यक्तिमत्वांशी संवाद साधत असतो ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये विशेष कार्य केलेलं आहे, प्रेरणादायी कार्य केलेलं आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सुप्रसिद्ध लेखिका सौ इंदुमती महावीर जोंधळे मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे ताई. धन्यवाद. सौ इंदुमती महावीर जोंधळे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जवळजवळ 35 वर्ष शिक्षिका मुख्याध्यापिका म्हणून कार्य केलेलं आहे. शाळांमध्ये जाऊन वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्याने ते देतात. त्या उत्तम कथाकथनकार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. यापेक्षा वेगळी ओळख सांगण्यास मला आनंद वाटतो की त्या सुप्रसिद्ध लेखिका आहेत. बिनपटाची चौकट हे आत्मकथन लिहून त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये प्रवेश केला. हे पुस्तक 5 विद्यापीठांना अभ्यासक्रमासाठी होतं. या पुस्तकातील एक पाठ आत्मनिर्भरतेसाठी वाटचाल हा 10वीच्या मुलांसाठी सुद्धा अभ्यासक्रमामध्ये होता. याशिवाय कथालेखिका, कादंबरी लेखन, समीक्षात्मक लेखन, बालनाट्य, अनुवाद अशा वेगवेगळ्या लेखनाच्या प्रांतामध्ये त्यांचा हात लिहिता आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बेदखल या त्यांच्या कथासंग्रहास देखील महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती हा पुरस्कार मिळालेला आहे. बिनपटाची चौकट या त्यांच्या आत्मकथनास वासंती गाडगीळ पुरस्कृत कैलासवासी बासी मर्ढेकर या नावाने दिला जाणारा विशेष पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या लेखन कार्याबद्दल विशेष ग्रंथकार हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन, दुःख उधळा यास आता आसवांना वेळ नाही. या ओळी अक्षरशः इंदुमती जोंधळे यांनी जगलेल्या आहेत. अनेक संकटांचा त्यांनी सामना करून आयुष्य सुंदर आहे हे आज त्या अत्यंत आत्मविश्वासाने सांगताना आपल्याला दिसतात. सर्वसामान्यांच्या वाट्याला येणारं बालपण आपल्या वाट्याला आलं नाही, त्याविषयी आपल्या सख्यांना आपण काय सांगाल? प्रत्येकीचं आयुष्य वेगळं असतं. या ठिकाणी अनेक जणींना किंवा अनेकांना दुःख भोगावी लागतात, अनेक प्रसंगातून जावं लागतं. त्यापैकी एक आमच्या वाट्याला आले. आम्ही 4 भावंड होतो. माझे वडील शिक्षक होते, आई गृहिणी होती, शिकलेली होती. वडील त्यावेळेला 7वी पास म्हणजे गावामध्ये शाळा काढणारे पहिले शिक्षक होते. अतिशय म्हणजे सहनशील, कष्टाळू, प्रामाणिक, आपल्या कामाशी काम असं करणारे ते गावातली पहिली शाळा सुरू करणारे. त्यावेळचं म्हणजे साधारण 50च्या दरम्यान नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं होतं. त्यावेळेला माझ्या आईचं त्यांचं इंटरकास्ट लग्न झालेलं, प्रेमविवाह. आणि त्यानंतर त्यांनी विरोध झाला त्यांच्या दोन्ही घराकडून आणि त्यामुळं बाईचं माहेर तुटलं. कालांतराने मी सर्वात मोठी, माझा जन्म झाला. माझ्या पाठीवर 2 वर्षाने भाऊ झाला. त्यानंतर पुन्हा एक छोटा भाऊ
आणि सर्वात लहान बहीण होती 6 महिन्याची. इतके सगळे सद्गुण असूनही वडिलांच्या ठिकाणी काय असतं, 100 गोष्टी आपण चांगल्या केल्या आणि एखादी गोष्ट जरी चुकली तरी ती वाईट चुकलेली गोष्टच माणूस जास्त लक्षात ठेवतो. बरोबर आहे. वडिलांच्या ठिकाणी संताप हा जास्त होता. आणि त्यामुळं एकदा काय झालं की ते बाजारातून काय होतं, त्यावेळेला जी शाळा चालू होती, शाळा सुरू केलेली होती गावामध्ये, 50च्या दरम्यान पैसा नव्हता लोकांच्या हातात. बरोबर, त्यावेळेला. गुड्स एक्सचेंज, वस्तू विनिमय होता. मग लोक, त्यांनी काय केलं, वडिलांनी, पैसा तर मिळत नाही शाळा चालू करून, मग लोक धान्य आणून द्यायचे. पण ते नुसतं कसं पुरणार संसाराला, बरोबर आहे. म्हणून त्यांनी मग साईड बाय साईड म्हणून दुकान सुरू केलं, किराणा दुकान. मग हे शाळेत गेल्यानंतर दुकान कुणी चालवायचं? आईनं चालवायचं आमच्या, हां. म्हणजे त्यांच्या बायकोनं. बरोबर आहे. मग घर मुलांचा सांभाळ करायचा, दुकान सांभाळायचं, याच्यामध्ये तिची ओढाताण खूप व्हायला लागली. लहान बाळ होतं लहान तानं, लेकरू, हां. आणि त्यामुळं तिची चिडचिड व्हायला लागली. गरीब माणसं यायची, म्हणायची की बाई एवढ्या वेळेला द्या, पुढच्या वेळेला मी तुम्हाला पैसे देईन किंवा धान्य देईन, सगळा हिशोब चुकता करेल. असं करत करत इतकी उधारी वाढत गेली, इतकी उधारी वाढत गेली की ते दुकान डुबायला लागलं. त्यामुळं वडिलांना प्रचंड संताप आला आणि आठवडे बाजार जाऊन ते बर्दापूरवरून, अंबेजोगाई तालुक्यातलं आमचं गाव मोरवड म्हणून, आणि बर्दापूर हे व्यापारी ठिकाण, होलसेल व्यापारी. मग आठवड्याला ते बाजार घेऊन यायचे, पण तिथं द्यायला आठवड्याला माल घ्यायला पैसा तर पहिला द्यावा लागेल ना, तर तोच नव्हता. मग त्यांनी काय केलं, एक गाय होती, एक म्हैस होती, 2 वासरं होती. त्यांनी काय केलं, ती गाय आणि वासरू विकून आले. अच्छा. ते तोट्यात गेले. हां. ते पैसे जे मिळाले ते व्यापाऱ्याला त्या देऊन टाकलं आणि घरी आले. भर दुपारचं ऊन होतं आणि मला आठवतं, होऊ नये ते झालं, राग होता. एक माणूस सामान घेऊन गेला. वडिलांनी विचारलं, काय नेलं त्यानं? हे अमुक अमुक नेलं. मग पैसे घेतले का? नाही घेतले. का नाहीच घेतले? म्हणे तो खूपच गयावया करायला लागला. मग त्यांना खूप राग आला आणि त्यावेळेला माझी आई स्वयंपाक करत होती. म्हणाले, उभा राहतो, हां. आपली पुरुष प्रधान संस्कृती हो ना. कितीही असलं तरी स्त्री नवऱ्याला घाबरतेच. हो. जरी प्रेम विवाह असला, उभा राहा म्हटल्याबरोबर उभं राहिली ती. आणि मग त्यांना राग आला आणि त्यांनी तिथला जवळचा खुंटा काढला जात्याचा आणि भरकन भिरकावून मारल्याबरोबर तिला अवघड ठिकाणी डोक्याला लागलं. ती खाली दगडाच्या जात्यावर पडली आणि तिचं डोकं फुटलं. हे मी सगळ्यात मोठी असल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं. आणि आई आमची तिथं गतप्राण नाही झाली, परंतु ते जे सगळं प्रकार पाहिला ते आम्ही भावंडांना सगळं भयानक होतं. ते घाबरून गेलो आम्ही, खूप रडायला लागलो. आणि मग वडील भानावर आले. जवळ भांडी ठेवलेली होती, एकावर भरलेली, एवढी मोठी चरवी घेतली, घटाघटा पाणी प्याले ते आणि म्हणाले, बाळांनो, हे काय झालं माझ्या हातून, असं कसं झालं? आणि मग चौघांनाही जवळ घेतलं आणि म्हणाले, माझी ही 4 लेकरं, 4 पाखरं 4 दिशेला उडून जातील. आता मी जातो आता दुसरीकडं. ते लेकरू माझ्या मांडीवर दिलं आणि मला, आणि त्यावेळेला माझं वय 8-8.5 वर्षाचं सुद्धा नव्हतं. ते लेकरू घेतलं मी. अण्णा म्हणायला लागले, तोपर्यंत अण्णा स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये गेले. ही अशी आमची कहाणी झाली. त्याच्यानंतर आमच्या नातेवाईकांनी आम्हाला घेऊन गेले. आमचं घरातलं सगळं नेलं, गुरं ढोरं, सामान बिमान. गुराच्या बरोबरीनं आम्हा चौघांना एक प्रकारे बांधलं. इतकी वाईट अवस्था झाली आमची की त्याच्यामध्ये आमचं लहान लेकरू दुधाविना गेलं. ते धाकटी बहीण 6 महिन्याची होती. त्यामुळं तिला मी तर वाचवू शकले नाही. तुमचं वय देखील लहान होतं, तरी पण मी इकडून तिकडून चोरून मारून दूध आणून तिला पाजायची. परंतु कशी तरी महिनाभर जगली ती. पण तिचा मृत्यू झाला. त्यामुळे व्यक्तीला अकाली जाणतेपण येतं असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटायचं की मी त्या बहिणीला वाचवायला पाहिजे, म्हणून मी हर प्रकारे इथं तिथं चोरून मारून दूध आणायची.
मेंढ्या, शेळ्या मेंढ्यांच्या कोंडवड्यामध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, शेजारून भावाला पाठवायची. ही बहीण जगली पाहिजे, आपला बहीण भाऊ जगले पाहिजे. ही एक सगळ्यात मोठी मीच होते ना. आणि मग पुढं मग वडिलांनी आम्हाला आमचा आयुष्याला टर्न मिळाला. वडिलांनी आम्हाला पोलीस कमिटेड, कोर्ट कमिटेड म्हणून आम्हाला औरंगाबादला आणलं. शिक्षण सुरू कर, काही करा, माझ्या लेकरांना कुठेही ठेवा, पण माझ्या लेकरांना शिक्षण मिळालं पाहिजे. आणि मग आमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. आम्ही रिमांड होममध्ये आलो. मी 1 वर्ष औरंगाबादमध्ये राहिले ऑर्फनेजमध्ये, आणि सगळ्यात लहान 2 वर्षाचा होता. बहीण तर गेली होती आणि माझा पाठचा जालन्याला, आणि वर्षाने मी कोल्हापूरला. अशी आम्ही त्रिस्थळी यात्रा सुरू झाली. पण आम्हाला माहिती होतं आम्हाला शिकायचंय. काही का असं ना, बोर्डिंगमध्ये खायला तर मिळत होतं 2 वेळेला. वर डोक्यावर छप्पर होतं, 2 वेळेचं जेवण मिळत होतं, पाणी मिळत होतं, शिक्षण मिळायला सुरुवात झालेली होती, वस्त्र मिळत होतं. आपल्याला शिकायचं ही ओढ होती. बरोबर. आणि मग आम्ही शिकायला सुरुवात केली. हे अजाणतेपणी का स्वीकारावं लागलं, हे मनातूनच ठरवलं आम्ही. 5 पैशाचं 3 पैशाचं कार्ड मी भावांना पाठवायचे. आपल्याला शिकायचंय बरं, आपल्याला पायावर उभं राहायचंय, आपल्याला मोठं व्हायचंय, आणि आपल्या वडिलांना सोडवून आणायचंय. मग आपण सगळे एकत्र राहू. असं आम्ही कार्डावरून बोलायचो. आमच्या भेटी तर नाहीच, वर्षानुवर्ष भेटी नाहीत. तर अशा प्रकारे मग 4-5 जणींमध्ये पुस्तकांचा एक सेट. मुली ज्या छात्रालयामध्ये किंवा रिमांडोमध्ये आम्ही राहत होतो, अनाथ आश्रमामध्ये, तिथं सगळ्या गरीब घरातल्या मुली असायच्या, अतिशय गरीब घरातल्या, खेड्यापाड्यातल्या. कोल्हापूर जिल्ह्यातले अतिशय दानशूर, फार मोठा माणूस प्रभाकर पंत कोरगावकर, त्यांच्यामुळं ते धर्मादाय छात्रालय सुरू करण्यात आले होते. आणि ह्या सगळ्या मुली जायच्या आपापल्या घरी. दलित कुटुंबातल्या होत्या, गरीब होत्या. त्या सगळ्या घरी खरं तर त्यांचं घर कुडाचं, फाटकं तुटकं, काय खायला मिळत होतं असं नाही, परंतु घरी जायचं म्हटलं की त्या उड्या मारत जायच्या, कारण प्रेमाची ऊब होती ना. आणि आम्हाला 4-5 जणींना काहीच नव्हतं. मग आम्ही तिथंच राहायचो. आम्हा 4-5 जणीमध्ये जरी वेगवेगळ्या असलो तरी आम्हाला 2-3 एकच पुस्तकाचा जोड, वर्षातून 2च कपडे, काटकसरीने ते हे असू दे असं मनात मी करायची. पुस्तक आपण अभ्यासाला घेतली की त्या पुरीला, मैत्रिणीला तेच हवं असायचं. घे बाई, तू घे. कारण जर त्याच्यासाठी भांडण झालं तर छात्रालयाच्या बाई काठीच घेऊन यायच्या. भीती पण होती, परंतु आपल्याला शिकायचं. एवढ्या ह्यानं 11वी पर्यंत, 1ली ते 11वी कोल्हापूरच्या छात्रालयामध्ये काढली. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपण घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. इंदुताई, शिक्षणासाठी 10 दिशा, अन्नासाठी 10 दिशा आपल्याला कराव्या लागल्या. त्या अनुभवाविषयी, त्याचा परिणाम काय झाले? माणसाला संकट शहाणी करून सोडतात, सोसायला लावतात. संकटातून माणूस काहीतरी शिकत असतो. अगदी. दलाई लामा म्हणाले, संकट आल्यानंतर तुम्ही त्यातून काय शिकता? जर तुम्ही काही शिकलात तर पुढच्या संकटांना तुम्ही सहज तोंड देऊ शका. अन्नासाठी 10 दिशा लोक फिरतच असतात, गरीब लोक. परंतु अन्नापेक्षाही शिक्षणासाठी आम्हाला जास्त फिरावं लागलं. ज्या वेळेला पहिल्यांदा मी गावाकडून आलो तेव्हा औरंगाबादला राहिलो. 1 वर्षभर मी औरंगाबादला राहिले. पाठचा भाऊ जालन्याला राहिला. लहाना तर तिथं लहानच होता, वयाच्या 7व्या-8व्या वर्षापर्यंत तो तिथंच होता. त्यानंतर माझी बदली तिथून घोडनदी शिरूरला केली. तिथे इतकं भयानक वातावरण होतं की ते वातावरण बघून आम्ही घाबरलो. 3-4 जणी होतो. आणि मग आम्ही तिथल्या बाईंना सांगितलं. तिथून मग आम्हाला कोल्हापूरला पाठवलं छात्रालयामध्ये. छात्रालयामध्ये गेल्यानंतर 2-3 वर्ष झालं वडिलांची भेटच नाही, म्हणून आम्हाला तिथून
पैठणला पाठवलं. अच्छा. पैठणला गेल्यानंतर शिक्षणच नाही नीट, हां. तिथंही हाल व्हायला लागले. ते आम्ही सांगितलं की आम्हाला अभ्यास करायचा, आम्हाला शिकायचंय. शिकायचं. मग आम्ही पुन्हा अर्ज विनंत्या केल्या. तिथून आमची बदली पुन्हा कोल्हापूरला झाली. कोल्हापूरला मात्र आम्ही स्थिर झालो आणि 11वी पर्यंत अगदी प्रामाणिकपणाने शिकलो होतो. आणि खरं तर संकटातच तुम्ही संधी पाहत आलात. हो, संकट तुम्हाला सोसायला लावतात, सहनशीलता तुमच्या अंगी येते आणि संकटांना आव्हान म्हणून स्वीकारलं. त्या वयात कळत नव्हतं आव्हान वगैरे, हे फार उशिरा कळायला लागलं. आणि मग आम्ही ते आव्हान आनंदानं स्वीकारलं. कोल्हापूरच्या छात्रालयामध्ये आपल्याला वाचनाची आवड लागली, साहित्य विचार आपल्यामध्ये पेरले गेले. या साहित्य विचारांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला आकार कसा मिळाला? छात्रालयामध्ये गेले त्यावेळेला पहिल्या वर्गात होते मी. तिथे डॉक्टर गजानन गायकवाड म्हणून होते. त्यांची स्वतःची लायब्ररी होती. प्रत्येक मुलीकडे त्यांचं फार लक्ष असायचं. अच्छा. माहिती नाही, परंतु त्या माणसाला माणूस कळत होता. आणि माझ्या वयाप्रमाणे त्यांनी मला पुस्तकं वाचायला दिली. त्यामध्ये साने गुरुजींच्या पुस्तकांच्या वाचनामुळं एक माणूस संवेदनशील कसा होतो, मन संवेदनशील, प्रेमानं भरलेलं, एकमेकांविषयी आस्था, प्रेम, आदर निर्माण होतो कसा. त्यानंतर पुढं मोठे होत जाईल तसं मग शिवाजी सावंत वाचला, रणजित देसाई वाचले, वि स खांडेकर वाचले. असंख्य पुस्तकं 11वी पर्यंत मी वाचत गेले. इतके की वाचनानं माणूस नुसता वाचत नसतो, तो आतमध्ये आपल्याला मुरवत असतो, ते रुजवत असतो. त्यातली शिकवण आपल्याला शहाणं करून सोडतं. ती पुस्तकं आपल्याला दिशा दाखवतात. आणि मग आपल्याला कळतं, अरे आपलं दुःख काहीच नाही, आपल्यापेक्षा कितीतरी दुःख सोसणारे लोक आहेत या जगामध्ये. आणि म्हणून आपण खंबीरपणे वागलं पाहिजे, प्रामाणिकपणे. पुस्तकामध्ये हेच शिकवतात. अगदी प्रामाणिकपणाने जाणारा माणूस शेवटपर्यंत सुखा समाधानामध्ये राहतो. याच कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये आपल्याला दिग्गज माणसं भेटली. वि स खांडेकर आपल्याला भेटले, गदिमा भेटले. त्यांच्या भेटी त्यांनी तुम्हाला कसं म्हणजे प्रेरणा मिळाली? आमची शाळा फार सुंदर होती, ताराराणी विद्यापीठ. अच्छा. तर नवरात्रामध्ये 9 लेखक 9 कवी बोलवायचे. बरं. त्याच्यामध्ये गदी माडगुळकर यायचे, रणजित देसाई आले, शिवाजी सावंत आले, ही सगळी मोठी प्रणव जोशी आले. मग कोल्हापूर जिल्ह्यातले तर सगळे, अगदी माधवराव बागलपासून सगळेजण आले. आणि वि स खांडेकर शाळेच्या मागच राहत होते. तर प्रत्येक कार्यक्रमाला ते आमच्या शाळेत असायचे. मी मृत्युंजय कादंबरी वाचली होती 9वी 10वीला असताना. आम्ही 11वी मॅट्रिक होता आमची, 71-72ची बॅच आमची, 11वी मॅट्रिक. तर त्यावेळेला ते आमच्या शाळेत आल्यानंतर त्यांनी जो प्रसंग सांगितला, शिवाजी सावंत आले ना, आपण मृत्युंजय वाचलेली आहे. म्हणून मी सगळ्यात पुढे जाऊन बसले. आणि ते म्हणाले, बाळांनो कोणी वाचली आहे? की मी पहिल्यांदा उभीच राहिले, हात सुद्धा नाही वर केला. मी वाचली. तुला काय आवडलं? मग मी प्रसंग सांगितला कुंतीचा आणि कर्णाचा. शेवटी जी त्याच्याकडे जाते, आयुष्यभर तर त्याला हे दाखवतच नाही ओळख, पण शेवटी जाते ती त्याला मागायला, काहीतरी मागायला वाळवंटामध्ये. तो प्रसंग सांगा म्हटलं. आणि जेव्हा तो प्रसंग सांगितला, एक आई आपल्या मुलाला भेटते, एक मुलगा आईला, अपरिचित आईला तो प्रसंग तो सांगितल्यानंतर मला माझ्या काही का असे ना, एक आई भेटते मुलाला, हा जो आनंद आहे ना, ते बघून मी ढसढसा रडायला लागले. म्हणजे अशी माणसं प्रत्यक्ष आपल्या समोर लेखक आलाय, हा आनंद तर आहे, पण त्यातले प्रसंग सांगतात. प्रसंगाने तुमच्या काळजाला हात घातला. अशा तऱ्हेनं हा म्हणजे अशी माणसं, अनेक माणसं भेटली, अनेक माणसं. खरं तर म्हणजे विश्वास, आत्मविश्वास आणि कुतूहल भावना यांचा मिलाप जेव्हा होतो तेव्हा माणसाचा विकास होतो. तुम्हाला काय वाटतं, कसा होतो तो विकास? कुतूहल म्हणजे जिज्ञासा. लहान लेकराला सुद्धा लाईट दिसलं की धरावंसं वाटतं ना त्याला, पण चटका बसला की पुन्हा नाही त्याला हात लावत. जिज्ञासा असते. आपण तर मोठे झालेलो होतो, वय वाढत होतो,
अनेक गोष्टीबद्दल जिज्ञासा होती. हो. प्रत्येकाला जिज्ञासा असते ती, आणि जशी जिज्ञासा तुमची वाढत जाईल तसा तुमचा कल त्या दृष्टीनं वाढत जातो. तुम्ही जिज्ञासा म्हणजे त्या गोष्टीमध्ये सखोल शिरायचं, बरोबर. आत शिरायचं, त्याच्यातलं ज्ञान मिळवायचं. मग ते माणसा माणसातलं असेल, स्त्री पुरुष संबंधातलं असेल, निसर्गातलं असेल, वृक्ष असेल, वेली असतील, पशु पक्षी असतील, ह्या सगळ्यांचं जीवन जाणून घ्यायचं म्हणजे जिज्ञासा. अरे एवढंच नाही, संगीत हो. किंवा अध्यात्म या सगळ्या गोष्टी बघा ना, कलात्मक गोष्टी सगळ्या या आहेत. सगळ्यात संगीत जितकं तुम्ही खोल जाल, जितकं तुम्ही खोल शिराल, काय नुसतं संगीताचं एका माणसाने अगदी म्हणजे आपल्याकडं संगीतकार केवढे मोठे होऊन अगदी. गेले. भारतीय संगीताची परंपरा केवढी, अख्खं आयुष्य त्यांनी ह्याच्यामध्ये त्यांनी आपली प्रतिभेनं आयुष्य घालवलेलं आहे. ही जिज्ञासा जोपर्यंत तुमची शमत नाही त्याच्यातून तुम्ही शिकत जाता. म्हणजे जसं शिकता तसा तुम्हाला आत्मविश्वास येत जातो. बरोबर आहे. बरोबर आहे. माणूस थोडी उंच, खेळातले स्पोर्ट्सची मुलं बघा कशी, हो. हं? अनेक विद्यार्थी किंवा अनेक मुलं हे शिकत पडत झडतच शिकत असतात. शिकत असतात आणि मगच त्यांना विश्वास वाढतो. वाढतो. पण ही जिज्ञासा जितकी तुमच्या ठिकाणी जास्त असेल तितकं तुम्ही ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करता, आणि तुम्ही त्याच्यातून पुढे जाऊन एक शहाणपण येतं माणसाला शिकण्यासाठी. बरोबर. एक माणूस परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर. या ठिकाणी घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रत्येकाच्या जडणघडणीसाठी एक भवताल असा आवश्यक असतो. तो भवताल आपल्याला कसा मिळाला? 11वी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी हां. अगोदर मग छात्रालयातून बाहेर पडण्या अगोदर आमच्या संस्थेचे, हां. आमची संस्था म्हणजे छात्रालय हो. ही धर्मादाय संस्था होती. हो. तिथे सर्व सर्वोदयाचे, हां. सर्व सेवा संघाची माणसं यायची. हां. कशाला? वर्षातून 2 वर्षातून एकदा शिबिर व्हायची. मग तिथं बाबा आमटे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, आचार्य मामा क्षीरसागर, शंकरराव देव, प्रेमा कंटक, नंतर चित्रा JP नाईक, चित्रा नाईक, ही सगळी मोठी, देवदत्त दाभोळकर, सुमन दाभोळकर, ही सगळी मोठी मोठी माणसं यायची. आणि आम्ही अगदी एवढ्या त्यांना मध्ये मध्ये त्यांना काय लागल ते द्यायचो. ही माणसं तेव्हा असं वाटायचे खूप छान माणसं आहेत, सगळे खादीधारी आहेत, अगदी सगळे प्रेमाने आपल्याशी बोलतात. त्यांच्यामुळं आमचं छान सुट्टीमध्ये आम्हाला सहवास ही माणसं काहीतरी शिकवून जायची. म्हणजे मुद्दाम नाही, परंतु त्यांचं आम्ही शिकत हे असायचो. तिथून बाहेर पडल्यानंतर पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. परंतु त्याच्या अगोदर आमच्या गायकवाड काकांनी माझा इतिहास भूगोल सगळा अण्णासाहेब सहस्रबुद्धेंना सांगितला. अण्णासाहेब सहस्रबुद्धे म्हणजे महात्मा, ही सगळी माणसं सर्वसेव, ही सगळी स्वातंत्र्य लढ्यातली माणसं, स्वातंत्र्य सेनानी, सर्वोदय कार्य करणारी माणसं, ही अशी निसंग माणसं. आणि त्यातले अण्णासाहेब सहस्रबुद्धे, त्यांनी माझं जबाबदारी स्वीकारली, पालकत्व स्वीकारलं आणि सांगितलं याच्या पुढची जबाबदारी मी इंदूची घेतो. आणि मग 11वी झाली, मग सुट्टी बरोबर मी त्यांच्याबरोबर गेले. पहिली सुट्टी म्हणून नाही, एकूण सर्व सुट्ट्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर फिरले, कारण ते शेतीतज्ञ होते, खूप कामं करत होते, जिथं जातील तिथं मी जात होते. तर मी पुढच्या शिक्षणासाठी राहत होते हॉस्टेलला, फक्त सुट्टीला अण्णासाहेबांबरोबर. आणि मग मी औरंगाबादला ग्रॅज्युएशनसाठी आले. परंतु तिथं मला असं लक्षात आलं की आपल्याला शिकायचंय, ह्या सगळ्या मुलींना स्कॉलरशिप मिळते, सगळं त्यांचं काय असेल ते, आपल्याला काही मिळत नाही. आपल्याला कष्ट केले. आणि आता कष्ट म्हणजे काय, इथं छात्रालयातल्यासारखे कष्ट नव्हते आम्हाला. स्वयंपाक करावा लागत नव्हता, पाणी घालावं लागत नव्हतं, 100 झाडं होती, सगळं आवार जवळजवळ 10 एकरचं होतं, ती सगळी साफसफाई. इथं काहीच नव्हतं, स्वयंपाक पण आयता होता. परंतु इथं कष्ट मात्र अभ्यासाचे.
मग त्याच्यासाठी कॉलेजला जायचं, पायी जायचं 10-10 किलोमीटर आणि पायी यायचं. शाळेमध्ये काय होतं, 2 किलोमीटर सुद्धा शाळा नव्हती. हो. 17 वर्षापर्यंत अशी पळत पळत जायचो आणि पळत यायचो. इथं 10-10 प्रत्येक वेळेला बस मिळायची नाही, आणि बस मिळाली तर पैसा पैसे कुणाकडे होतं. पण ठरवलं हरकत नाही. परंतु काय झालं की मुलींची शाळा, मुलींचं हॉस्टेल, म्हणजे मुलींमध्येच एक भीती होती मनामध्ये. हां. पुरुषांशी बोलायचं नाही, मुलांशी तर कधीच नाही बोलायचं आणि कधी दिसायचेही नाही. कॉलेजमध्ये गेल्यावर खूप भीती वाटायला लागली. हां. आणि मग मीच ठरवलं मनानं, आपल्याला स्वतःला उभं राहायचंय. राहायचंय, निर्भयपणे उभं राहायचंय. मग मी NCC घेतली. माझ्या काकांचं पत्र यायचं, तू जर नीट वागलीस, हां. तुझं पाऊल जर वाकडं पडलं नाही, कुणाच्या बापाला घाबरायचं घाबरायचं नाही. नाही. हां. बस हा मंत्र मी लक्षात ठेवला आणि मी पुढं 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 जात राहिले. आणि मी 4 वर्ष माझं शिक्षण पूर्ण केलं अतिशय उत्तम पद्धतीने. मग त्याच कालावधीमध्ये तुम्ही ठरवलंत का की B.Ed करायचंय, आपल्याला शिक्षिका व्हायचंय? कॉलेज झालं. हां. कॉलेज झाल्यानंतर अण्णासाहेबांनी मला वर्ध्याला बोलवून बरं. घेतलं. हां. वर्ध्याला बोलवून गेल्यानंतर अण्णासाहेब आजारी होते. बरं. हां. मग मी त्यांची सेवा केली. हां. अण्णा म्हणाले की ह्या पोरीला असं नुसतं ग्रॅज्युएट होऊन काय कामाचं आहे, हिला पायावर उभं केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे माझे वडील असते तर त्यांनी हा विचार केला असता की नाही मला माहिती नाही. हां. परंतु हा ब्रह्मचारी माणूस, निस्पृह सगळं महाराष्ट्र आणि देशाचं काम पाहणारा अगदी. माणूस हो. एका मुलीच्या आयुष्याचा विचार करतो. किती माणसं माझा विचार करत होती, किती मला लोकांनी मायेनं हे केलेलं आहे. जिथं जिथं सुट्टीला जाईल, मी S.A. मान्नांच्या घरी राहिलेली आहे. हां. ताराबाईंनी मला कसं जेवायला वाढायचं शिकवलंय, कसं राहायचं शिकवलं, ही सगळी माणसं. आणि मग अण्णांनी म्हणाले, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट उजाडला. अण्णांनी 4 ओळीचं पत्र दिलं. कुणाला? V.V. कोलते, कुलगुरू, नागपूर विद्यापीठ. अच्छा. हां. आणि आमचे नानांचे स्वीय सचिव म्हणजे PL हां. शंकरराव वेले, आम्ही त्यांना नाना म्हणायचो. अच्छा. नानांना सांगितलं, या पोरीला घेऊन विद्यापीठात जा आणि तिला B.Ed करायचंय आपल्याला. ही सुरुवात झाली. हां. B.Ed केल्याशिवाय शिक्षिका कसा, ट्रेनिंग पाहिजे ट्रेनिंग. ना. हो. येस. आणि मग नागपूर विद्यापीठात गेलो. V.V. कोलतेनी लगेच परवानगी दिली. आणि त्यानंतर मग जीवनसाथी निवडण्याची जेव्हा वेळ आली, तो गहन प्रश्न आपण कसा सोडवलात? B.Ed झाले, मराठवाड्यानं नोकरी दिली नाही. अण्णासाहेब म्हणाले, जा आता B.Ed झालीस तू, मराठवाड्यात तू आहेस, तुझा मराठवाडा आहे. बरं. बीड गेले, नांदेड गेले, परभणी गेले, औरंगाबाद फिरले, सगळीकडं अर्ज दिले. हां. परंतु अजून रिझल्ट लागायचा होता ना B.Edचा. बरं. हां. नोकरी कोण देणार हो. होतं. मग रिझल्ट लागला. अण्णासाहेब म्हणाले, कुणी बोलवलं का तुला? नाही, ये कोल्हापूरला. बरं. हां. मग तिथं आंतरभारती शाळा होती, हां. राष्ट्र सेवा दल आंतरभारतीची. हो. आणि मी तिथं रुजू झाले. तिथं 6 महिने झाले नाही की माझे पालक हे हो, अण्णासाहेब, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे. माझे गायकवाड काका, हां. ते म्हणाले, पोरगी आता 22वे लागले, हां. वयात आली आहे. ती म्हणाली ना, आत्मनिर्भर झाल्याशिवाय लग्न नाही करायचं. आता ती कमवती, बरोबर. चला म्हणे पोरीला पोरं बघायला सुरुवात करा. आणि मग माझ्या भावाने, माझ्या मैत्रिणीने माझ्या काकांना पत्र पाठवले. माझा पाठचा भाऊ तोपर्यंत ग्रॅज्युएट झालेला होता. हां. आणि झालं. पत्र पाठवल्यानंतर शिवाय त्यावेळेला दैनिक मराठवाड्याचे अनंतराव भालेराव हां. हे संपादक होते. आणि त्यावेळेला आणीबाणी चालू होती. त्यांनी पत्र पाठवलं अण्णासाहेबांना. बरोबर. ते पत्र काकांनी अण्णासाहेबांना दिलं. अण्णा ह्याच्यात आले होते कोल्हापूरला. आणि मला 6 महिने झाली होती नोकरी करून, आणि मी छात्रालयातच राहत होते. हां. तर मग बोलवणं, मला काकांनी बोलवलं. आणि सुदैव असं की त्याच वेळेला महावीर जोंधळे महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव चालू, अजूनही चालू असतो, हां. त्याचे परीक्षक म्हणून तिथं आले. अच्छा. हां. आणि माझ्या पाठच्या भावाने श्रीरामने त्यांना कळवलं की तो येतोय तिथं, त्याच्याशी बोलून घ्या. आणि त्यानं काकांचा पत्ता महावीरना दिला. आणि मी विद्यापीठाच्या हॉस्टेलला राहत होते, छात्रालयात नव्हते राहत, कारण मी एक्सटर्नल MA इंग्लिश करत होते. मला काकांनी बोलवलं
की असं असं तुझ्या लग्नाचं चाललंय, तो मुलगा येणार आहे, आधी आम्ही बोलून घेतो, बघतो कसा काय. म्हटलं तुम्हीच माझे बाप आहात, हो. तुम्हीच माझं सर्वस्व आहात, मला तुम्ही म्हणाल तसं. हां. असं म्हणाले. नाही नाही, तुला आयुष्य काढायचंय. मग झालं. मग महावीरना बोलवून घेतलं, त्यांचं बोलणं झालं, काय झालं. मग 2-3 दिवसानंतर माझ्याकडं आले. हां. कुठं? विद्यापीठाच्या वसतिगृहावर. आणि मला विचारलं, सांगितलं, नमस्कार केला. मी महावीर जोंधळे असा इथं नाट्यपरीक्षक म्हणून आलेलो आहे, तुमच्या भावाने सुचवलेलं आहे. ओळख. हां. हां, ओळख. आता आपण मग आम्ही गेस्ट रूममध्ये बसलो. त्यांना महावीरना सरळ म्हटलं, तुम्ही माझ्या पालकांना भेटलात का? हो भेटलो म्हणे. हां. ते काय म्हणाले, ते बोलणं झालं म्हणे आमचं सविस्तर. म्हटलं मग माझा इतिहास भूगोल तुम्हाला माहिती आहे का? सगळं माहीत आहे का? हो म्हणे, तुमच्या भावाने. श्रीराम माझा चांगला मित्र आहे म्हणे, मराठवाडा आंदोलन तिथल्या सगळ्या ह्याच्या. मग त्यांनी काही कथा दिल्या मला, त्यांनी लिहिलेल्या काही कविता दिल्या, सगळं वाचायला दिलं. म्हणे युवकांमध्ये मी काम करतो सेवादलामध्ये, साने गुरुजींचं हो. हे सगळं. मग ठीक आहे म्हटलं, बाकी काही बोललो नाहीत आम्ही. नंतर परत दुसऱ्यांदा आले, त्यावेळेला म्हणाले, माझी एक अट असेल. बरं. हां. मी खूप विचार केल्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा ते 4-8 दिवसांनी आले, अट असेल, मी नोकरी शेवटपर्यंत करणार आहे, हां. हां. सोडणार नाही, वयाची 58 होईपर्यंत. दुसरं, स्वतःचं 2 खोल्यांचं का असेना घर आपलं छप्पर पाहिजे. हां. तुमच्या घरातले सगळे चालतील आणि माझे 2 भाऊ, या 2 भावांना मी अंतर देणार नाही, माझं हक्काचं घर राहील. हे सगळं मान्य असेल तर मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. सगळं मान्य झालं. मग अण्णांनी वगैरे सगळ्यांनी होकार दिला. डिसेंबर अखेर 76 डिसेंबर अखेर 30 डिसेंबरला आमचं लग्न झालं, अगदी नोंदणी पद्धतीनं. या ठिकाणी घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. साहित्य, कला या सर्वांचा मानवी आयुष्याशी कसा संबंध आहे, त्याबद्दलचं आपलं चिंतन काय? कोणत्याही प्रकारची कला घ्या, साहित्य घ्या, आलंच पाहिजे. म्हणजे त्यामध्ये तिनं स्वतःला गुंतवून घेतलं. संसार तर सगळ्याच करतात. संसार करत करत बरोबर आहे. संसार करत तुम्हाला गाण्याची आवड असेल तर तुम्ही गाणं म्हणा, त्याच्यात तुम्ही परफेक्शन मिळवा. तुम्हाला चित्रकला आवडत असेल, वेगवेगळे तुम्हाला छंद तुमचे जोपासता आले पाहिजे. म्हणजे आता निवृत्तीनंतर अनेक स्त्रियांना किंवा पुरुषांना आता मी पुढं काय करू हा जो प्रश्न राहतो ना, आयुष्य त्यांना ढकलावं लागतं, बोर होतं. जो अगोदरपासूनच ह्या कलेमध्ये रमतो, मग ते वाचन असेल, लिखाण असेल, पर्यटन असेल, ही पण एक कलाच आहे. आयुष्य सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. ते कसं जगायचं हे आपण ठरवायचं. आणि कला जगायला शिकवते. हां, म्हणजे तुम्ही किती जगला ह्याला महत्त्व नाही, तुम्ही कसे जगलात याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून हे जगत जगत एखादी कला अवगत करत, साहित्यामध्ये स्वतःला बुडवत आपलं जगणं दुसऱ्यांसाठी सुकर होईल असं जगणं महत्त्वाचं महत्त्वाचं आहे. बिनपटाची चौकट हे आत्मकथन आपण लिहिलं आणि साहित्य क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केलं. या लेखन प्रवासाची जी सुरुवात झाली त्याविषयी सख्यांना सांगा. लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी मी कोल्हापूरला गेले. हां. त्यावेळेला फोन नव्हते, पत्र व्यवहार. महावीर मला पत्र पाठवायचे, त्यांच्या पत्राला मी उत्तरे द्यायची. थोडासा विरह होता. हो. त्याच्यातून त्यांना कदाचित असं वाटलं असेल ही फार चांगलं लिहिते. आणि मग मी ज्यावेळेला औरंगाबादला आले, 1 वर्ष झाल्यानंतर, ते दैनिक मराठवाड्यातच होते, मला म्हणाले तू लिहायला सुरुवात कर. मी हसण्यावरही घालवलं. सतत ते मागे लागले. मी विचार केला, हा माणूस कवी आहे, लेखक आहे, संपादक आहे, अनेकांना लिहायला सांगतात, तसं मला लिहायला सांगतात. त्यात मी असं काय, माझ्याजवळ काय आहे लिहायला आणि मी काय लिहिणार आहे. ते म्हणाले तुझं आयुष्य लिही. मी म्हटलं माझं आयुष्य,
माझं तर फाटकं आयुष्य आहे असं, चिंध्यांचं आयुष्य आहे. हे अशा चिंध्या कुणी दाखवत असतात का? नाही नाही म्हटलं. मग खूप माणसांना त्यांनी माझ्या म्हणजे सेवा दलातली सगळी माणसं औरंगाबादला आली की माझ्याचकडे यायची. यदुनाथजी आले, बरं. मला म्हणाले, अगं तू म्हणतोय तर तू लिही ना बेटा. हां. म्हटलं भाऊ मी काय लिहू? इतकी पुस्तकं मला त्यांनी आणून दिली, सगळी वाचली. ते इतके वाङ्मय प्रचूर, माझ्याकडं भाषा नाही, माझ्याकडं काही नाही. हां, वाचन आहे फक्त माझ्याकडं, पण मला त्या बायांसारखं लिहिता येणार नाही. असं तुला कुणी सांगितलंय? अगं चिमणीनं आकाशात गरुडानं झेप घेतली म्हणून चिमणीनं उडायचं नाही का? ते वाक्य म्हटलं, अरे चिमणीला पण ते बीज अस्तित्व आहे. रोवलं गेलं. हां. प्रत्येक जण ते वेगळा आहे. हां, ते मनामध्ये मला असं वाटलं की हरकत नाही. पण पुन्हा मी विचार केला, हा संपादक माणूस आहे, माझा भाऊ प्राध्यापक झालेला आहे, दुसरा ITI मध्ये आहे. आता माझ्या मुली मोठ्या होत आल्यात हां. आणि माझे विद्यार्थी, माझे सहकारी माझं असलं आयुष्य बघून सगळं हसतील, कमीपणा येईल. तरी पण मी ठरवलं लिहायचं. आणि मोठी मुलगी 10वीला असताना 1.5 महिन्याची रजा टाकली आणि मी 1 टाकी सगळं लिहून एक काढलं. टाकी? 1 टाकी लिहून क्या बात काढली. है. हां. जी रात्री 10-11ला बसायची ती पहाटे 4लाच उठायची. आणि मग ते प्रकाशित केलं. ते इतकं आवडेल वाचकांना, आवडेल म्हणजे कुठंतरी प्रत्येकाच्या मनाला ते भिनत जोडलं गेलं खरं तर. आणि वाचकाने खऱ्या अर्थाने मला लेखक केलं. याच्या पाठीमागे सर्व श्रेय महावीर जोंधळे, यदुनाथ थत्ते आणि बाकी सगळ्या माझ्या वाचकांना आहे. आपल्या 2 कन्या ज्या आहेत त्यांना कसं उभं केलं, कसं घडवलं? आणि त्याचबरोबर मला याला जोडून प्रश्न विचारायला आवडेल की सावित्रीच्या लेकी ही संकल्पना देखील आपल्या सख्यांना स्पष्ट करून सांगाल. 2 लेकरं माझी कशी वाढली, धावत पळत, कधी प्रेमानं नाहीच, जबरदस्तीनं सगळं पाठीला बांधून त्यांना करत करत शिकवलं. मराठी माध्यमातच घातलेलं होतं. हो. मातृभाषात त्यावेळेला असं दुसरं डोक्यातच नव्हतं. मुली शिकल्या, त्यांना जे पाहिजे ते शिकल्या. जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा केला. कधीही आम्ही ट्युशन लावली नाही, कधीही एक पैसा लागला नाही मुलींना माझ्या कॉलेज होईपर्यंत. कारण सेकंडरी स्कूल टीचरची फ्रीशिपमध्ये मुलींचं माझ्या शिक्षण झालं. त्यामुळे परीक्षा फी सुद्धा भरावी लागली, सगळं शिक्षण मोफत. बरं. त्यामुळं माझ्या मुली मुळात हुशारच त्यांच्या ह्याच्यामध्ये. हां, त्यामुळं त्यांना कधी पाठीमागं लागावं लागलं नाही. त्या ग्रॅज्युएट झाल्या, त्यांना जे शिकायचं ते शिकल्या, पायावर उभं राहिल्या. पायावर उभं राहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीचा मुलगा निवडला, त्यांचे रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यांना आजच्या काळाप्रमाणे त्यांनी रिसेप्शन दिलं. रिसेप्शनचा खर्च त्यांनी अर्धा वाटून घेतला. आंतरधर्मीय म्हणजे आंतरभारतीय आमचं घर म्हणजे. तर अशा तऱ्हेनं त्यांना उभं केलं. माणुसकी हाच खरा धर्म. हा, माणूस महत्वाचा. आणि प्रत्येक माणसामध्ये चांगुलपण असतं. माणसाच्या चांगुलपणावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळं मी माणसं जोडत गेली. आम्ही दोघंही. हो. महावीर जरी लेखक कवी असले तरी एक संवेदनशील कवी आहे. ते नुसते कादंबरीकार कथाकार नाही, ते एक अतिशय समंजस साथीदार आहे. उत्तम माणूस म्हणून ते तुम्हाला. माणूस म्हणून आहे. आणि एवढंच नाही, संसार करायचा तर तिथं तुम्हाला विश्वास असावा लागतो, एकमेकांविषयी प्रेम ओढ असावी लागते, तेवढंच समंजसपणा लागतो. त्याच्यामध्ये एकमेकांना स्पेस द्यायला हवी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर. ती त्यांनी मला दिलेली आहे आणि मीही त्यांना दिली. आम्ही इतक्या वर्षापासून जिथं जायचं तिथं जातो. आम्हाला स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. तसं आम्ही आमच्या मुलींना स्वातंत्र्य दिलं. त्यांनी लग्न ठरवलं. आता त्या सुखात आहेत त्यांच्या घरामध्ये. परंतु मला हे म्हणायचंय की आपण माणूस एकटा कधी जगत नसतो, वाढत नसतो. समाज आपल्या बरोबर असतो. मग समाजातल्या अशा ज्या काही आडल्या नडल्या मुली आहेत, ज्यांना कशाची गरज आहे, एखादीला कथा लिहित असेल, तिने दाखवली, तिला कथेमध्ये काय मार्गदर्शन करायचं, कवितेत आहे, किंवा एखादीला आर्थिक मदत असेल, एखादीला नैतिक आधार पाहिजे,
प्रेमाची ऊब पाहिजे. असं करत करत मुली आमच्या जमा झाल्या. या सगळ्या सावित्रीच्या लेकी. ही सावित्रीची लेख, हा. ही सावित्री जिनं तुमच्या माझ्या हातात लेखणी दिली. बरोबर. मग आपण नको का तिचा वारसा चालवायला अगदी पुढे? अगदी. आपल्या प्रत्येकीचं कर्तव्य आहे ते. आणि म्हणून हे माझ्या परीनं हे मी काम करते. कार्यक्रमामध्ये घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. आता अलीकडेच आपलं एक नवीन पुस्तक प्रकाशित झालं, त्याविषयी सख्यांशी आपण संवाद साधूया. योग्य वयामध्ये हम्म. योग्य माणसं, चांगली माणसं भेटली तर माणसाचं आयुष्य खूप सुखाचं होतं. मला योग्य वयामध्ये ही माणसं भेटली, परंतु त्या ज्या लहान वयामध्ये ते कळत नव्हतं, 60 नंतर कळालं की अरे ही माणसं किती मोठी होती. आणि मग मला त्यांचं एक एक कार्य आठवायला लागलं आणि मी माझ्या परीनं त्या माणसांचं कार्य माझ्या शब्दामध्ये सरळ साध्या सोप्यात, कारण ही माणसं इतकी मोठी आहेत, म्हणजे आजच्या या समाजामधली जी लोक बघतो ना, अगदी म्हणजे कार्यकर्ते म्हणा, राजकारणी म्हणा, त्या माणसांची आणि या सगळ्या माणसाची तसूभर सुद्धा तुलना होऊ शकत नाही. त्या लोकांच्या विचारधारा, विचार त्यांनी ज्या पद्धतीनं कामं केली देशासाठी, देश स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवली, काही सुद्धा पाहिलं नाही अशी निसंग माणसं, त्यांच्या सहवासात मला राहायला मिळालं, हे मी माझं भाग्य खरंच समजते. भाग्य ताई. कारण बरं काय होतं, कुठल्याही गोष्टी, घर नाही दार नाही, पण ज्या घरात जात होती ना त्यावेळेला अण्णासाहेबांबरोबर मी फिरत होते, सामान्य गरीब घरामध्ये उतरत होतो आम्ही. 2 खोल्यांचं घर असं ना, अण्णांना नुसती साधी सतरंजी टाकून दिली, त्यांच्याच बाजूला मी झोपले, मग घरातले मुलं बाळं सगळे आम्ही तेवढ्या एका खोलीत, काही वाटत नव्हतं. आता हॉटेल मोठे मोठे लागतात आजच्या या लोकांना. काय होतं या माणसांजवळ? काही नव्हतं, परंतु समाज सुधारावा, तळमळ होती की अंत्योदय हा शब्द गांधीजींचा होता. ही सगळी माणसं, विनोबाजी असतील, दादा धर्माधिकारी असतील, ही सगळी माणसं फार मोठी होती. निर्मलाबेन गांधी, रामदासच्या म्हणजे रामदासची पत्नी, म्हणजे महात्मा गांधींच्या 3 नंबरचा मुलगा. मी नुकतीच मॅट्रिक होऊन वर्ध्याला अण्णासाहेबांनी, तर त्यावेळेला निर्मलाबेनकडं मला अण्णासाहेबांनी नेऊन सोड. तर एक 4-8 दिवस राहा, मी कामाला जातो. आणि मला एक दिवशी निर्मलाबेन म्हणाल्या, झाडून काढ. कुडाच्या भिंती, जमीन शेणानं सारवलेली. मी घेतला फडान फड 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 फड, जसं असं जोर जोरात झाडायला लागले तशी पोपडे उतरले, त्याचे धुरळा उडायला लागला. आणि त्या असा पदर लावून बसल्या होत्या कोपऱ्यावर. मग मी पाहिलं, अरे म्हटलं धूळ उडते. मग हळूहळू घेतलं, कचरा भरला, कपट्यावर बाहेर नेऊन टाकला. मला म्हणाल्या इथं बस. आणि पुन्हा त्यांनी फडा घेतला. म्हटलं बापरे, हे काय झालंय, माझ्याकडून चुकलं का काय? आता म्हटलं मार बसतो, लहानपणापासून चुकलं की मार खायची सवय ना बोर्डिंग मधली. बैठ बोले. आणि त्यांनी पुन्हा झाडू घेतला. कॉटच्या खाली माझी ट्रंक होती, ट्रंक बाजूला काढली, त्याच्या खालून घेतला. तिथं बॉक्स होता एक, तो काढला बाजूला, त्याच्या खालून घेतलं. सगळीकडून जे सामान तो उचललं आणि त्याच्या खालून घेतलं आणि पुन्हा एवढे हळूहळू केलं. मला इतकी लाजीरवाणी गोष्ट, इतकी लाज वाटली स्वतःची, आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला लागले आणि मी रडायला लागले. निर्मलाबेन जवळ आल्या, म्हणाल्या बेटी रो मत, मैं जो बोलती हूँ वो ध्यान से सुनना और याद रखना बोले. माझ्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाल्या बेटी देख, ऐसा काम करो, जो भी काम करना है वो काम ऐसा करो वो काम दोबारा किसी को भी करना न लगे. क्या बात है. म्हणजे शिकवण्याची पद्धत देखील एवढी वेगळी, प्रेमाने. प्रत्येक वेदनेवरचं औषध हे प्रेम असतं, हेही या अनुभवातून आपल्याला कळालं. आणि कुठलंही काम करायचं तर ते व्यवस्थित करायचं ही शिकवण त्यांनी दिली. एकदाच करायचं, ते लिखाणाचं असो, भाकरी असो,
रांगोळी असो, इस्त्री असो, कपड्यांची कुठलंही काम ते एकदाच करायचं, पण इतकं व्यवस्थित करायचं की लोकांनी म्हणण्यापेक्षाही आपल्याला समाधान मनाचं समाधान. झालं पाहिजे की खूप छान केलंय मी. आपल्या सख्या ज्या आज नोकरी देखील करतायत, घर सांभाळतायत, त्यांना आपण काय संदेश द्याल? माझ्या मैत्रिणींना सांगण्यासारखं तर खूप आहे. त्या खरं तर मुळातच इतक्या हुशार आजच्या मुली आहेत की मी काय सांगावं तसं पाहिलं तर. तरी पण मी आता सांगतायत म्हणून सांगते की मुलींनो किंवा मैत्रिणींनो, आयुष्य खूप सुंदर आहे. ते कसं जगायचं हे आपण ठरवायचं असतं. ते ठरवत असताना आपण कणत कणत जगायचं की आनंद व्यक्त करत जगायचं. आनंदानं कुठलंही काम लवकर संपतं. कुठलीही गोष्ट आनंदाने केल्यानंतर, मला इतकं लांब चालत जायचं आता कसं कष्टही जाऊ, सुसह्य. परंतु आता मला लवकर मैत्रीण बरोबर असेल, बोलत बोलत पटकन रस्ता कटतो. याच्यासाठी मैत्रीण जवळ हवी, हा, सखी. सखी जवळ हवी. एवढंच नाही, घरातल्या माणसांना आपण समजून घ्या. हा, सासू असो, सासरा हेही असो, खूप महत्त्वाचं आहे. माणसं जोडता आली पाहिजेत, जोडता आली आपल्याला पाहिजेत, पाहिजे. अगदी. जसे आपल्याला आपले आई वडील प्रिय असतात, तसे प्रत्येक मुलीला एक घर सोडून दुसऱ्या घरी जावंच लागतं. आजची भली स्त्री कितीही शिकू दे, चंद्रावर जाऊ दे, हो, नाहीतर मंगळावर जाऊ दे, घरात आल्यानंतर तिला सगळं घरातलं गृहिणी आहे, व्यवस्थापन माता बघा. आहे. माता आहे, पत्नी आहे, गृहिणी आहे, सून आहे, सगळ्या भूमिका तिला पार पाडाव्या लागतात. मग त्या आनंदाने का पार पाडू नये? खूप सुंदर. मुलांना नको ते नाही म्हणायला शिकवायला पाहिजे. नाही म्हणायला. वाईट मागता क्षणी गोष्टींसाठी. तुम्हाला तुमच्या मुलांना वेळ नाहीये द्यायला, म्हणून तुम्ही काय करता, भरमसाठ सगळ्या देता. काय पाहिजे ते, काय पिझ्झा आहे, बर्गर आहे, एवढंच आहे की आपण सगळ्यांनी एकमेकांना समजून प्रेमानं एकमेकांशी राहूया. माणसं जोडूया. कितीही आपण मोठे ऑफिसर असू दे, कुणीही असू दे, पण शेवटी आपण एक स्त्री आहोत. हो. तिथं माया आहे, ममता आहे, प्रेम आहे. हे प्रेम सगळ्यांना आपण असं नदीसारखं वाहतं राहू द्यावं. आणि ते वाहत असताना दोन्ही बाजू ती जशी समृद्ध करत जाते, तसं आपलं आयुष्य आपण समृद्ध केलं पाहिजे. आपण आपल्या भोवती आनंद पेरता आला पाहिजे. खूप सुंदर. आणि आपल्याला माणसं जोडणं तर आपला स्वभाव, शेवटी माणूस होत आपण. अगदी. जात धर्म हे काही नाहीये इथं. माणूस आहे, इथून तिथून माणूस आहोत. आणि म्हणून माणसानं माणसाची माणसासारखं वागलं पाहिजे. सखोलता आणि लवचिकता असलेली एक स्त्री की जी दुःखाकडून प्रवास करायला सुरुवात करते, मात्र आनंदाने आणि पूर्णत्वाकडे जाऊन तो प्रवास पूर्ण करण्याची धडपड असते. ही संकल्पना या ठिकाणी इंदुमती जोंधळे यांना पूर्ण अंशाने लागू होताना मला या ठिकाणी दिसतं आहे. या ठिकाणी आपण आलात, आपल्या सख्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. दूरदर्शन केंद्राच्या वतीने आपलं मी मनापासून आभार मानते, धन्यवाद मानते. मीही आपणा सर्वांना